आम्ही 2 सप्टेंबरचा GR काढलाय, तो मूळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग त्याची प्रयोगशाळा आमच्या फलटणमध्ये केली का तुम्ही? ही प्रयोगशाळा कोल्हापूरचं महापौर पद देताना तुम्ही कुणाला दिलं? पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामधली परिस्थिती काय? त्याचबरोबर अहिल्यानगरमधला महापौर कोण झाला? त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये काय? दौंडचा नगराध्यक्ष कोण झाला? अशी शेकडो उदाहरणं आमच्याकडे आहेत. त्यामुळं इथल्या राज्यकर्त्या लोकांनी ओबीसीच्या अनाथ माती घालवण्याचं काम केलेलं आहे. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. हे झालं पंचायत राज निवडणुकीमधलं. MPSCची यादी घ्या, UPSCची यादी घ्या. शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट या महाराष्ट्रामध्ये सुटलेला आहे आणि मूळ ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. ओबीसींना माझी विनंती आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी तुम्ही एकत्र या, अन्यथा गुलामीमध्ये त्यांची गुलामी करायला तयार राहा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.